माझी घरची परिस्थिती अशी होती की मी इन्सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात राहण्याची इन्सिक्युरिटी होती, माझ्याच घरात मलाच राहण्याची इन्सिक्युरिटी, आमच्या घरच्यांना माझ्या आईनी वडिलांनी भयंकर दिवस पाहिलेले आहेत. अक्षरशः जीवघेणे हल्ले पण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. म्हणजे मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलेले. वेळ तुम्हाला सांगते अभ्यास करा. तुम्ही पार्ट्या करत फिरताय, मित्रांसोबत बर्थडे करत फिरताय आणि मग वेळ निघून गेल्यावर MPSC असंच करते, क्वेश्चनच कॅन्सल करते, हेच करते तेच करते. पण तुला 100 प्रश्न आहेत, 100 पैकी तुला सांगितलं का आयोगाने 40च पाड, तू 70 पाड, 100 पाड. मी गरिबी कधी पाहिले नाही. माझे वडील किती गरिबी मला माहित नाही, पण मी खूप श्रीमंत आहे, कारण मला वडिलांनी 1 रुपयाची कधी कमी केली नाही. मध्यंतरीच्या काळात थोडी उपजीविका चालण्यासाठी मी डिलिव्हरी बॉयचं पण काम केलं. काही माणसं अशी होती की तू काय PSI वगैरे होणार नाही, तू ना कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर हो, त्याच्यावर पण खाकीच वर्दी असते, तू त्याला शोभशील, तुझ्याकडून काय PSI होणार नाही. काय वायरमन हो, त्याला पण आहेच की खाकी. म्हणजे अशी काही माणसं बोलणारी पण होती. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्टेवरती आपलं सर्वांचं स्वागत. PSI 2021चा रिझल्ट लागून आता बरेच दिवस झाले आणि त्या रिझल्टसाठी देखील भरपूर दिवस वाट पाहावी लागली होती. आणि त्या रिझल्टमधून PSI पदी निवड झालेले वैभव डोंगरे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्टेवरती आपलं स्वागत. खरं तर सरांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी मेकॅनिकल इंजिनियर हे MPSCकडे आहेत, परंतु त्यांना जर्मनीला जाण्याची संधी होती, परंतु एक वर्दीचं आकर्षण होतं आणि त्या वर्दीसाठी इंजिनियर असूनही वेगवेगळे जॉब करत त्यांनी अभ्यास केला आणि आज त्यांची PSI पदी निवड झालेली आहे. सर, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडूनच जाणून घ्यायच्या. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर होते, झालात आणि तुम्हाला जर्मनीला जाण्याची संधी होती, जॉब करण्याची संधी होती, मोठ्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळाली असती. काय एकंदरीत काय रिझन काय होतं इकडे स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं किंवा PSI बनण्याचं रिझन काय होतं? सर्वप्रथम सर धन्यवाद, आपण इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. मला झालेलं असं की आमचे एक मित्र आहेत सांगवीतले, त्यांच्या मोठ्या बहीण ह्या PSI होत्या आणि आम्ही सहजच गप्पा मारत बसलेलो घरात. अचानक त्यांची ती एंट्री पाहिली की ह्या मॅडम कोण? अरे माझी मोठी बहीण आहे. आणि एकदम दबंग स्टाईल, एकदम चष्मा लावलेला, टी-शर्ट पॅन्ट. आणि मग त्या बसल्या. आमचं एक खरं तर एक छोटेखानी बिझनेस चालू करूया आणि त्यानंतर ऑफर वगैरे पण होत्या, पण आमचा बिझनेसकडे ओढा होता. आमची जी टीम होती, आम्ही महिन्यातून सगळे एकत्र भेटतो एकदा, सगळे आहेत ते. आणि त्यानंतर मग त्या म्हटल्या, अरे हुशार आहात, इंजिनिअरिंग झालेले आहेत, 2 वर्ष अभ्यासाला द्या, काम तर करायचंच आयुष्यभर, पण जर असे शासकीय सेवेत जायचं तुमचं मत असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की आपण इकडे काहीतरी करू शकतो, तर 2 वर्ष प्रयत्न करा. आणि मग आम्ही निर्णय घेतला. आम्ही प्रयत्न सुरू केले. त्यातल्या एकाने सोडून दिला, पिंपरीचाच मित्र आहे. आणि मी मग पहिल्याच प्रयत्नामध्ये 2017ला आय थिंक प्रिलिम, मेन्स आणि ग्राउंडपर्यंत गेलो. योगायोगाने मला ग्राउंड जमलं नाही, त्यावेळी थोडंसं हेल्दी होतं, आता थोडंसं बारीक आहे, आणि बाहेर पडलो. त्यानंतर PSIचं येड लागलं सर. म्हणजे बाकी कुठल्याही परीक्षा मी जरी औपचारिकता म्हणून दिल्या, STI असो, RTO असो, 21ची अक्षरशः STI मी सोडून दिली इन द सेन्स मी पेपरलाच गेलो नाहीये, तिकडे मेन्सला तुम्ही गेलोच नाहीये मी, कारण मला ते करायचंच नव्हतं. आमची आई काय मला सांगत असते, बाळा ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची ST विचारायची पण नाही आणि त्या गावाच्या STत बसू पण नको, तिथं जायचंच नाहीये. त्यामुळे मी त्यानंतर फक्त PSI. आणि मग बऱ्याच वेळा अपयश आलेले. 2019, 2020ला तर प्रिलिमच फेल झालो आणि 21ला मला एक असा माझा गुरुच म्हणायला लागेल, एक माझा मित्र योगेश म्हणून आहे, योगेश साळुंके, ट्रेनिंगला आहे. हो, ते मला भेटले एक असं, आणि पुस्तकाचं एक ते मला गुरुस्थानी आहे ते पुस्तक. मी खरं सांगतो, मी खूप जास्त काही जाहिरात वगैरे करणार नाही. एक 21,000 प्रश्नसंच म्हणून पुस्तक मी कधीही वाचलं नव्हतं सर. इंजिनिअरिंगचा ट्रेंड पाठांतराचा, आणि फक्त पाठांतर करून लेखकाच्या मनोगतापासून सुरुवात करायची, ते शेवटच्या पानावर विद्यार्थ्याचं मनोगत असतं, इथपर्यंत फक्त पाठ करायचं. याच्या पलीकडे मी काही केलं नाही. जेवढ्या काही परीक्षा दिलेल्या 2017 पासून ते 2019 पर्यंत, फक्त त्या जोरावर की पाठांतर चांगलं, खूप रट्टा मारायचा, खूप पाठ करायचं. पण योगेशने सांगितलं, अरे हे पुस्तकच नाही सर तुमच्याकडं. मी त्याला विचारलं, हे काय एवढं मोठं पुस्तक कशासाठी? हे नाहीये म्हणले तुमच्याकडे. म्हटलं नाही सर. मग त्यांनी मला सांगितलं, असं असं आहे, मागचे प्रश्न बघा. आणि त्यावेळी कळलं सर की तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत जाण्यासाठी
खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. एक बारीकसा तुम्हाला क्लू पाहिजे असतो जो तिथपर्यंत पोहोचवतो. आणि आयोगाची फ्रेम त्यांनी मला दाखवली की ह्या फ्रेममध्ये तू बसतोयस का, तुला ह्या फ्रेममध्ये येण्यासाठी हे पुस्तक गरजेचं आहे. पुस्तक इन द सेन्स मागच्या प्रश्नपत्रिका गरजेच्या आहेत. आणि मग तिथून पुढं प्रिलियम कधी फेल झालो नाही. मेन्सला मला लीड होती सर 60 मार्कची. हे सगळं त्या मागच्या प्रश्नपत्रिकांचा एक. आणि शेवटी जे आत्ता तुमच्या समोर आहे किंवा PSI बनायचं जे हे छोटे छोटे गुरुच मला लाभले. दीपक इंगळे म्हणून एक माझे मित्र आहेत, ते आता आरोग्य सेवक म्हणून आहेत सोलापूरला. त्यांनी खूप जास्त प्रमाणात डीपमध्ये जाऊन की आयोगाने असाच प्रश्न का बनवला, हेच पर्याय का बनवले, ABBC असंच का बनवलं. त्यांनी इतका विचार केलेला त्याच्यावर आणि तो त्यांनी मला शेअर केला आणि त्याचा खरंच खूप फायदा झाला. बरोबर. लीड मिळायला किंवा अभ्यास किती करताय याच्यापेक्षा तुम्ही अभ्यास कसा करताय हे खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे तुम्ही आज तुमचं PSI म्हणून सिलेक्शन झालं, पण अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधीचा प्रवास कसा होता तुमचा? कारण तुम्ही पुणे जिल्ह्यातले, बरोबर खेडमधून येस करताय. आणि बऱ्यापैकी जर असं पाहिलं आपण की पुण्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत जास्त इकडे स्पर्धा परीक्षेकडे नसतात. नाही. खरं तर ही शोकांतिक आहे सर, की मुलांना कमी वयात बिझनेस दिसतो, कमी वयात पैसे दिसतात. आमच्या इकडची बरीचशी माध्यमं आता अशी झालेली आहेत, जमिनीची विक्री करणं. नाही जमिनीची विक्री केली तरी व्यवसाय चालू होतोच ऑटोमॅटिकली, काही असो. आणि तसा गुंठा मंत्री आणि तसा स्कोपही आहे. मी त्याच्या विरोधात नाही अर्थातच. पण माझी पार्श्वभूमी लहानपणापासून आहे सर. म्हणजे त्या मॅडम दिसल्या ही एक औपचारिकता म्हणायला हरकत नाही, पण त्याच्या आधी खूप जास्त प्रमाणात मला कुठंतरी वाटायचं की आपण खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. माझी घरची परिस्थिती अशी होती की मी इनसिक्युरिटी, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात राहण्याची इन्सिक्युरिटी होती, माझ्याच घरात मलाच राहण्याची इन्सिक्युरिटी, आमच्या घरच्यांना. माझ्या आईनी वडिलांनी भयंकर दिवस पाहिलेले आहेत. आणि मी बोललेलो पण खूप क्वचित लोकांशी मी ह्या गोष्टी शेअर करतो, कारण हा माझाच प्रवास आहे आणि मी त्याला खूप इन्स्पायरिंगली घेतलेले दरवेळी. मी त्याला कधीही माझे ड्रॉबॅक्स म्हणून पाहिलेलं नाहीये. मला त्या प्रसंगांनी मला नेहमी पुढे ढकलत नेलं. इंजिनिअरिंग म्हणून काम करणं खूप चांगलं होतं, पगार पण मिळाला असता चांगला, नंतर ऑफर पण चांगल्या होत्या. पण घरची परिस्थिती जर अशी होती सर की अक्षरशः जीवघेणे हल्ले पण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत, म्हणजे मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलेले. आता हे बऱ्याच वेळा अतिशयोक्ती वाटते की असं काही होतं का कुठं, 2024 चालले. हा काळ 2009चा आहे. मी 10वीला असेल, शाळेचा काळ आहे. आम्ही 5 बहिणी आणि त्यानंतर आम्ही 2 भावंड. थोडे गृहकलह होते. त्यातून दरवेळी वाटायचं की आपण कोणतरी पॉवरफुल व्यक्ती असलं पाहिजे, नुसतं पैसे कमवून होणार नाही तुमचं. आणि पोलीसच का, तर सर एक माझं वैयक्तिक मत आहे की तुमच्या घरात एक पोलीस असणे म्हणजे तुमचं सगळं घर सिक्युअर आहे, तुमच्या आजूबाजूची माणसं सिक्युअर आहे. म्हणजे असं नाही तो पोलीस उचलून तुम्ही काही करा बाजूला काढेल, पण तुमच्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो बाकीच्यांच्या पोस्ट व्यतिरिक्त. म्हणजे त्या पोस्ट खूपच कमी लेवलच्या असं नाही, पण एक पोलीस असणं खूप महत्त्वाचं होतं आणि म्हणून मग पोलीस क्षेत्राकडे प्रवेश. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. हो सर, नक्कीच. बरं, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आपण अनौपचारिक गप्पा मारत होतो त्यावेळेस तुम्ही सांगत होते की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केले. हो. कारण तुम्हाला इंजिनियर घरच्यांनी बनवलं, बरोबर, तुम्ही जॉब केला नाही, बरोबर. तिथे तुम्हाला घरच्यांकडे बोट दाखवायला झालं नाही, अजिबात नाही. कशा पद्धतीने मॅनेज केलं? खरं तर बेरोजगारी हा माझ्या मते बेरोजगारी हा प्रकार नाहीच आहे, पण त्याला अट आहे तुम्ही स्किल पर्सन पाहिजे. तुम्हाला लास्ट इयरला पिस्टन कुठे सिलेंडर कुठे माहित नाहीये आणि तुम्ही म्हणताय नोकरीच नाही. MPSC जॉब तिथे येतेच. वेळ तुम्हाला सांगते अभ्यास करा, तुम्ही पार्ट्या करत फिरताय, मित्रांसोबत बर्थडे करत फिरताय आणि मग वेळ निघून गेल्यावर MPSC असंच करते, क्वेश्चनच कॅन्सल करते, हेच करते तेच करते. पण तुला 100 प्रश्न आहेत, 100 पैकी तुला सांगितलं का आयोगाने 40च पाड, तू 70 पाड, 100 पाड, कॅन्सल करून नाही करू आमची मर्जी. मी बेरोजगारी हा विषय कधीच नव्हता. मी स्वतःहून निर्णय घेतला की आपण पोलीस प्रशासनात जायचं. त्यानंतर घरच्यांकडून काही अपेक्षा त्यांच्या भंग झाल्या की मुलांनी असा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे किंवा काय. मध्यंतरी वैवाहिक आयुष्य सुरू झालं आणि मग आमचं स्ट्रगल सुरू झालं सर. अच्छा, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही पोस्ट मिळवली? हो. ते कसं बॅलन्स केलं? ते भयानक होतं सर. म्हणजे तुम्हाला मी सिरियसली खरं सांगतो की
आधी एकदम आयुष्य आरामात जगलेला माणूस, वडिलांना 5,000 मागितले की वडील 10,000 देणार, अशी परिस्थिती लहानपणापासून. माझ्याकडे 7वीला कोणाकडे अख्ख्या पंचक्रोशीत कोणाकडे फोन नसेल, सोनी रिक्शनचा फोन वडिलांनी घेऊन दिला मला. क्या बात आहे. त्यावेळी 7वी-8वीला असेल मी गरिबी कधी पाहिली नाही. माझे वडील किती गरिबी मला माहित नाही, पण मी खूप श्रीमंत आहे, कारण मला वडिलांनी 1 रुपयाची कधी कमी केली नाही. वैवाहिक जीवनानंतर थोड्याशा बॅलन्सिंग बिघडलं, पुण्यात राहायला आलो आणि मग स्ट्रगल सुरू झाला. अभ्यास तर करायचा आहे, पोस्ट तर मिळवायची, मग काहीतरी काम केलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळात थोडी उपजीविका चालण्यासाठी मी डिलिव्हरी बॉयचं पण काम केलं. ते सांगण्याला मला काही वाईट वाटत नाही, ते माझं स्ट्रगल होतं आणि मी ते खरंच सर खूप इन्स्पायरिंगली घेतलं. दरवेळी मी खूप, मला त्याच्यातून प्रेरणा मिळायची की मी अभ्यास करत होतो 3 वाजेपर्यंत. जास्त दिवस नाही केलं मी ते, पण केलं. वेळ आली पडेल ती कामं केली. नंतर जिममध्ये काम करायला लागलो. जिमचं खूप, व्यायामाचं खूप ॲडिक्टेड आहे. माझा भाऊ आहे खेडचाच, खेडमध्ये जिम त्यांनी सुरू केली आणि बॉडी बिल्डिंग काय असतं, खेड तालुका, आंबेगाव तालुका, त्यांनी सुरू केलं खरं. आणि मग मला त्याच्याकडून वाढा सुरू झाला. 9वी पासूनच मी जिमला वगैरे जातो. मग ते मला कुठंतरी क्षेत्र वाटलं, चला काही नाही तर आपण जिमच्या क्षेत्रात काहीतरी काम करू शकतो. तिथेही काम केलं. म्हणजे वेळेला जे जे भेटेल ती कामं. मध्यंतरी एका पेट्रोलियमच्या साईटवर पण होतो. माझा उद्देश काम करण्याचा इतकाच होता की आपलं रेग्युलर लाईफ चालू राहिलं पाहिजे, पैसे येत राहिले पाहिजेत. पेट्रोलियमच्या पेसो अंडर होतं ते, म्हणजे केंद्र शासनाचंच होतं. त्याच्यामध्ये मला पगार वगैरे चांगला मिळायचा आणि पेट्रोलियमच्या साईटवर जाणं, मेजरमेंट्स घेणं, तिथं काय चाललंय, वॉशरूम चालू आहेत का, म्हणजे एक ऑब्झर्वर टाईप फिरून जॉब होता. तोही जॉब बराच दिवस मी केला. आणि MPSCनी अक्षरशः 2021 पासून आत्तापर्यंत जे काही कालखंड लावलाय त्याच्यातही खूप सारी कामं आता मला काम करण्याची सवय आहे एकंदरीत. आणि काम हे धरूनच माझा टार्गेट हेच असायचं, आपला अभ्यास झाला पाहिजे, काम दुय्यम. बरोबर. पैसे नेहमीच माझ्यासाठी दुय्यम राहिले सर. अगदी कॉलेज संपल्यापासूनच सगळेजण पैशाला प्रायोरिटी देतात. मेकॅनिकल इंजिनियर झाले, खूप चांगले पैसे कमवू शकलो असतो. पैसे माझ्यासाठी नेहमीच दुय्यम स्थानी राहिले. टार्गेट वेगळंच ठरवतो आणि त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं. अगदी. ह्या सगळ्या मानसिकतेमध्ये, कारण एकतर तुम्ही सुरुवातीला एकदम ऐश्वर्याची जिंदगी जगला, पैशाचं तुम्हाला कधीच अडचण आली नाही. त्यात तुम्ही लग्नानंतर पुण्यात अभ्यासाला सुरुवात केली, थोडंसं स्ट्रगलिंग फेज तुमचं सुरू झालं. बरोबर. त्या सगळ्या मानसिकतेत अभ्यास कसा केला सर? एक नापास झाल्यावर किक बसली, ती सलमान खानची किक. तोपर्यंत स्वतःला खूप हुशार समजत होतो. अरे आपण काय, पहिल्या प्रयत्नात प्रिलियम, पहिल्या प्रयत्नात मेन्स, आपण हुशार आहे, आपलं होणार. आणि अख्खं गावभर झालं. वैभव PSI झाला हे अख्ख्या गावात झालं. खरं तर ती मेन्स पास झालेलो मी आणि मग फेल. मी इतका खचून गेलो सर की आता सगळं सुरळीत होणार असं एक गृहीत धरलेलं, आणि अचानक फेल झाल्यावर मग थोडासा धक्का बसला. त्यानंतर इतका शिस्तप्रिय झालो की सकाळी 7 वाजायच्या आत मी लायब्ररीत पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हे मी कंटिन्युअसली केलं. थोडेफार मध्ये इकडे तिकडे झालं असेल, पण मी प्रयत्न केला की आपण 7च्या आत लायब्ररीत पाहिजे. 7 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत कसं आपल्याला लायब्ररीत बसता येईल, कसा अभ्यास करता येईल इनिशियली. नंतर एवढा अभ्यास करण्याची गरज पडली नाही, कारण मग एकदा ते सगळं डोळ्या खालून गेलेलं, बऱ्याचशा गोष्टी पाठ झालेल्या. आणि काही क्लासेस पण जॉईन केले मग, जे येत नाही किंवा जे खरंच यातलं काहीच कळत नाही. मराठीसारखा क्लास, मग अमोल पाटील सरांचा क्लास केला. इंग्लिशचा एक क्लास करून घेतला, कारण मी त्या आविर्भावात होतो की इंजिनिअरिंग झालेलं आहे, इंग्लिशचं काय अडचण येणार नाही, आणि इंग्लिशमध्ये सगळ्यात काही मार्क पडले. तर मग क्लासेस थोडेफार जे आहेत, सगळेच नाही, म्हणजे थोडेफार जे समजतच नाही, आकलनाच्या बाहेर आहेत, ते थोडेफार क्लासेस केले. रुटीन हे ठेवलेलं की सकाळी लायब्ररीत जायचं, डबा घेऊन यायचं, घराचं तोंड बघायचं नाही दिवसभर. मग रात्री 10 वाजेपर्यंत लायब्ररीत बसलो मी सर इनिशियली. नंतर मग त्याची मला एवढी गरज नाही पडली. नंतर मग त्यांनाही चांगला जॉब लागला मॅडमला, आणि मग नंतर परिस्थिती थोडीशी सुरळीत होत गेली. आणि आता सगळं ठीक आहे, आता पोस्ट पण मिळाली, आता फक्त जॉईनिंग मिळत नाहीये, पण बाकी सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यानंतर. म्हणतात ना, उपरवाला जब देता है छप्पर फाडके. खरं. मग अभ्यासाची पद्धत कशी होती तुम्ही? कारण या मानसिकतेमध्ये अभ्यास करणं, तुम्ही आता 7 ते, तुम्ही सांगितलं की 7 ते 7 तुम्ही प्रयत्न करायचे, तर कित्येक लोक असे पण आहेत सकाळी 7 ते रात्री 12 करणारे पण आहेत. ओके. तुमची स्ट्रॅटेजी कशी होती अभ्यासाची? जेणेकरून, कारण काय, तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही फक्त
लेखकाच्या मनोगतापासून ते विद्यार्थ्याचं. शेवटी विद्यार्थ्याच्या मनोगतापर्यंत बरोबर. पुस्तक वाचत होते. हो. पण काय नेमकं कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यात सुधारणा केली? मी ही चुकीचीच पद्धत म्हणेल सर. मी स्पष्टपणे सांगेल की पुस्तकं वाचणं आणि फक्त पुस्तक वाचणं ही खूप चुकीची पद्धत आहे. तुम्ही आयोगाने तुमच्याकडे 2 गोष्टी दिल्या, एक आहे सिलेबस, दुसरं आहे क्वेश्चन पेपर. याच्या व्यतिरिक्त आयोगाने ना तुम्हाला कोणत्या पुस्तकाचं नाव दिलं, ना कोणतं तुम्हाला सांगितलंय की हे रेफर करा. XYZ कोणते पुस्तक, आयोग कोणते पुस्तकाचं नाव सांगत नाही. मला माझ्या वैयक्तिक चष्म्यातून मी ज्यावेळी बघतो ज्यावेळी आयोगाचे अध्यक्ष कोणी इन्स्ट्रक्शन देणारे असतील पेपर सेटरला, हे माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही पेपर काढताना स्वतःची बुद्धी लावू नका. मागचे क्वेश्चन पेपर बघा आणि क्वेश्चन पेपर काढा. नाहीतर मला जर क्वेश्चन पेपर काढायला सांगितलं, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न काढा, मी सर असे प्रश्न काढू शकतो की ज्याचे उत्तर कोणालाच येणार नाही. बरोबर. पण तसं होत नाही. याचं कारण काय, आयोग हा मागचे प्रश्नपत्रिका रेफर करतो. आपण बघतो की प्रश्नांचे पॅटर्न सेम आहेत 2-3 वर्ष सलग. कोणीतरी बदललं की पॅटर्न बदलतो, परत तो 2-3 वर्ष चालतो. विद्यार्थ्यांनी हे बघितलं पाहिजे, आयोगाच्या चष्म्यातून तुम्ही प्रश्नाकडे बघा. कारण तुम्हाला बसायचंय त्या चौकटीत. आयोगाने एक चौकट बनवली. तुम्हाला मी PSI बद्दल बोलेल, तुम्ही सब इन्स्पेक्टर आहात. तुम्ही अतिशहाणे नको, बरोबर. म्हणजे खूप छान आहे आणि मग PIला सल्ले द्यायला लागले, असंही माणूस नकोय त्यांना. त्यांना एक अशा चौकटीतला माणूस पाहिजे जो खालची सांभाळेल, वरती आज्ञाधारक असेल. मग तुम्ही त्या लेवलला बसणार असाल तर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पुढे ठेवूनच अभ्यास केला पाहिजे. मी पुस्तकांना दुय्यम स्थान देईल. तुम्ही पहिले प्रश्न वाचा. विद्यार्थ्यांनी पहिले प्रश्न बघितले. समाज सुधारकांचा टॉपिक करतोय, आता बाजारात भरपूर विश्लेषणाची वगैरे पुस्तकं आली, तुम्ही कोणतेही रेफर करू शकता. मी पर्सनली 21,000 वापरलेलं. तुम्ही मुलं जे काही वापरतील आता खूप जास्त आहेत, फक्त त्याच्यात मध्ये चुका वगैरे बघाव्यात. कारण मग आपण ते रेफर करतोय, चुका आहेत भरपूर, उत्तर ते बघितले, पेपरला आलं तर तेच घेऊन चाललंय. तुम्ही अभ्यास करताय, खूप पोटेन्शियल खूप आहे, पण चुकीच्या दिशेने चाललाय, योग्य नाही. जसं की मला झालेलं विज्ञान तंत्रज्ञान हा सिलेबसलाच सब्जेक्ट नाही, तरी माझा अभ्यास. ऋषी सर म्हणून एक आहेत, माझे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांनी मला खूप मदत पण केली. म्हणजे माझे ATM कार्ड, म्हणजे 3 ATM कार्ड होते. माझं अजूनही बँकेत अकाउंट नाही. बरं. ऋषी गावडे, समीर कातळे आणि अजून आमच्या मॅडम, हे माझे चालते फिरते ATM कार्ड. कधी पैसे लागले, हॅलो पैसे पाठव, लगेच येणार, काही विचारणार नाही. मॅडमचं घेतलं नाही तर बंद झालं असतं ATM. नाही, ते पहिलं ते कधी पैसे, आणि मला कधी विचारलं नाही तुला पैसे कशाला लागतील, काय लागतं. त्यांनी मला अरे हे काय वाचतंय, त्यांना माहित होतं मी मेन्सला आहे. हे अरे हा सिलेबसलाच नाही. म्हणजे प्रॉब्लेम हा होतो सर, आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे, आपली मुलं मठ्ठ आहे अशातला भाग नाही. ग्रामीण भागातली मुलं मठ्ठ आहेत, हा एक मुलांचा गैरसमज आहे. आम्हाला काय गैरसमज आहे. मुलं इतकी पोटेन्शियल आहे, इतकी हुशार आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन नाही. तर मी त्यांना हे सांगेल, माझा एक सल्ला असाच असेल की तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली चाला. जसं योगेशने मला सांगितलं, अरे हे पुस्तक घे. योगेश जर मला 10 महिने आधी भेटला असता तर मी आता ट्रेनिंगमध्ये असतो. बरोबर. मग हे कुठेतरी चुकतं आपलं. आपण योग्य माणसांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. बिल गेट्स म्हणतात की तुम्ही 4 श्रीमंत माणसांसोबत राहा, 5वे श्रीमंत तुम्ही असाल, आणि तुम्ही 4 भिकारी माणसांसोबत राहा, 5वे भिकारी तुम्हीच असाल. तुमचे सर्कमस्टन्सेस काय सांगतात की तुम्हाला घडवणारी माणसं तुमच्या आजूबाजूची. मग त्यामुळे त्या माणसांमध्ये तुम्ही राहावं. अभ्यास करताना प्रश्नसंच पुढे ठेवा. समाज सुधारकांवर काय टॉपिक आलाय, काय प्रश्न विचारले, आयोगाचा कल काय चाललाय मागच्या 2-3 वर्षातला, तो पॅटर्न तुम्हाला समजला पाहिजे. त्या डोक्यात तुम्ही जा, आयोगाच्या डोक्यात तुम्ही जा. तुमचा वैयक्तिक तुम्ही अभ्यास करू नका, आयोगाला तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिका आहेत. आयोग तुम्हाला कधीच म्हणणार नाही सर तुम्ही एवढं जाड पुस्तक वाचून या. म्हणजे ते इतिहासासाठी रेफरन्स बुक आहे बघा एक सर, मला नाही एकदमच हाय क्लास, मॉडर्न हिस्ट्री टाईप इंग्लिशमध्ये असतात आणि स्टाईल म्हणून मग ते घेऊन बसायचं. त्याच्यातून तुला प्रश्न येणार नाहीये. तू खूप ज्ञानी होऊन तुला इथं PhD काही सर्टिफिकेट मिळणार नाही. तुझं सर्टिफिकेट हेच की तू पोस्ट काढ. बरोबर. तुझं सर्टिफिकेट हेच की तू प्रिलिम पास हो, मेन्स पास हो, हेच तुझं सर्टिफिकेट. डिग्रीपर्यंत सर्टिफिकेटची सवय लागलेली असते. इथून पुढे काही मिळत नाही. इथं तुम्हाला तुमच्या विद्वत्तेची हमी फक्त तुम्हाला तुमच्या पासिंगचं सर्टिफिकेट मिळेल की तुमचं नाव आलं वैभव प्रभाकर डोंगरे. त्यामुळं बाकी खूप विद्वत्ता हासिल करण्यासाठी इकडे येऊ नका. खूप जास्त मला पाहिजे. आयोगाला काय पाहिजे ते बघा. आयोगाची एक चौकट आहे, त्या चौकटीत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. आणि ही चौकट तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकाच दाखवू शकतात. आणि मग त्या लेवलला तुम्हाला नाही समजत आहे
ऑब्व्हियसली तुम्ही क्लासेसकडे प्रेफर करू शकता. मी म्हणणार नाही सगळ्यांनी क्लासेस वगैरे लावा, पण तुमच्या बुद्धिमत्तेनुसार प्रत्येकाने ठरवावं. मार्गदर्शक कोणतरी असावा. असावा क्लासेस असावा असं काय असं नाही. योगेश सारखा तुम्हाला एखादा मार्गदर्शक Yes, भेटला yes, तसाही yes. मार्गदर्शक Yes, तुम्हाला ध्येयापर्यंत नेऊ शकतो. आपली ही समुद्रातली होडी आहे सर. बरोबर. मी ग्रामीण मुलांबद्दल, आपण ग्रामीण भागातली मुलं आहेत, माणसं आहेत सगळी, मी त्यांच्याविषयी, कारण शहरातल्या मुलांना ॲम्युनिटीज आहेत, शहरातल्या मुलांना बऱ्याचशा गोष्टी मिळतात, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी जास्त बोलणार नाही. लहानपणापासून कॉन्व्हेंटला शिकले इंग्लिश. आपली मुलं लहानपणापासून गुराढोरांकडे आहेत, लहानपणापासून जनावरांकडे, आणि मग कुठेतरी कळतं, अरे बापरे हा PS आहे, कसं काय रे, मग तू कसा झाला, मग तो प्रवेश करतो. मी त्यांच्यासाठी सांगेल, हा समुद्र आहे, ह्या समुद्रात तुम्ही एकटे बसले. मी सगळ्यांना हेच उदाहरण देतो. नाव आहे तुमच्याकडे, हे तो आहे, त्याला काय म्हणतो आपण, वल्लवण्याचं. आणि तुम्ही तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुम्ही मारताच येते. प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला डेस्टिनेशन तिथं आहे, ते तुम्हाला माहित नाहीये. तुमचे प्रयत्न खूप जोरात चालले, तिथं पोहोचण्याचा नीट मार्ग माहीत नसल्यामुळे तुमची होडी कुठं जाईल सांगता येत नाही. तिथं पोहोचणार नाही अशातला भाग नाही. तुम्ही चाललाय, वेळ लागणार, पण एक चांगला मार्गदर्शक तुमच्या होडीत बसवा. हे बाबा कुठं जाऊ रे, इथं घे, इथं थांब, तिथून तिथं घे, आणि मग तिथं. हा मार्गदर्शक खूप गरजेचा आहे सर, खूप म्हणजे खूप. बरोबर. त्याच्याशिवाय तुमचं प्रत्येक पाऊल हे तुमच्या योग्य मार्गदर्शकाच्या सोबत टाकलं पाहिजे. मार्गदर्शक कुणीही नसावा, किमान मेन्स दिलेला, प्रिलियम चांगला, डॉक्टर आहे खूप चांगला हुशार आहे, इंजिनियर आहे खूप हुशार आहे, त्याची गरज नाही आहे MPSCला. तुम्ही बघा सर, बरेचसे डॉक्टर इंजिनियर आपलं चंबूगाव आवरून घरी गेलेले. आयोगाला हुशार मुलं नको आहेत, आयोगाला स्मार्ट मुलं हवेत, त्यांच्या चष्म्यातून बघणार. बरोबर. त्यामुळे मुलांनी तसं त्या हेतूने मित्रमंडळी जमवावी, त्या हेतूने मैत्री करावी, की आपल्याला हा माणूस तिथे घेऊन जाईल का, आणि त्यासोबत राहावं. अगदी बरोबर. खरं तर हा सगळ्यात मोलाचा सल्ला होता. बरोबर. यासोबत ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला, एक तर तुम्ही पुण्यात राहत होते, बरोबर, तुमची समीकरणं सगळी बिघडलेली होती. काय सिच्युएशन होता ज्या दिवशी रिझल्ट लागला? मी जिममध्ये होतो सर त्यावेळी. त्या दिवशी रिझल्ट लागणार असं मला कळालेलं, मी जिममध्ये मुद्दाम गेलेलो, आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन होतं. मला माहित होतं मी पास होणार आहे, मला लीड खूप होती, इंटरव्ह्यू खूप चांगला गेलेला, मी पास होणार आहे मला माहित होतं. भीती वगैरे अशी काय वाटली नाही, लास्ट मोमेंटला वाटलेले, बापरे आता किमान त्या यादीत तरी असावं, असं एकदा आलेलं 1-2 वेळा मनात. पण 100% पास होणार आहे हे माझं, आणि रँक पण चांगला आहे माझा याच्यातून. जिममध्ये फ्रस्ट्रेशन काढत होतो, म्हणजे जे मला झालेलं तणावात, जे इथून मागचं सगळं गेलेलं, की काम सोडले, कारण मी ते त्यावेळी त्या पेट्रोलियमचं काम मी सोडलेलं, खूप चांगले पैसे मिळायचे, मी ते काम सोडलेलं. घरात पैसे नाही आहेत, आणि वाताहत झालेली आहे सगळी, कुणी लक्ष, म्हणजे हे सगळं मीच निवडलेलं. त्यामुळे मी हे सांगतोय, खरं तर हे काय मला वाईट वाटलं नाही याच्याविषयी कधी, पण मी स्वेच्छेने निवडलेलं होतं, मी स्वतः निवडलेलं. मला काही नोकरी नव्हती, किंवा काहीच नाही तर मग MPSC करू अशीही भावना नाही, किंवा काहीच नाही तर PSI करू असंही एक आता ट्रेंड आहे सर. बरोबर. मग ह्या माणसांनी खरं तर करू नये. मी खरं सांगतो, पोलीस क्षेत्र हे तुमच्यासाठी बनलेलं नाहीये, काही नाही तर PSI हा नोकरी म्हणून जर याच्याकडे पाहत असाल तर भविष्यात अवघड आहे. मला बरेच जण बोलले PSI म्हणजे खूप अवघड आयुष्य असतं, हे तुमच्यासाठी बनलेलंच नाही. ज्याची आवड आहे त्याच्यासाठी ते खूप सोपं आहे. ज्याच्यासाठी हे इंथुजियास्टिक पर्सन आहेत, ज्यांच्यासाठी हे 24 तास ड्युटी म्हणजे ते त्या स्वतःचं कर्तव्य मानतात, आणि फुल्ली त्याच्यासाठी वाहून देणारी माणसं, त्यासाठी बनलेले. तुम्ही 10 ते 5 ची ड्युटी करा, त्याला दुमत नाही. पण पोलिसांना असलं, म्हणजे मुलांना बऱ्याच वेळा असं वाटतं की आता काही नाही तर PSI करू, तसं माझं सर फक्त PSI करू असं होतं, बाकी काही करायचं नाही. जिममध्ये रिझल्ट लागला, फोन आला, अरे पास झालं तू, असं असं रँक आहे. मी अजून 4 सेट मारले, हेवी वेट एकदम, आणि बसलो, निवांत बसलो. फोन सुरू झाले, स्टेटस ठेवले एक, फायनली पोलीस सब इन्स्पेक्टर. मग त्यानंतर फोन सुरू झाले. मी इनिशियली फक्त त्याच माणसांचे फोन उचलले सर, ज्या माणसांनी माझ्या पडत्या काळात खूप मदत केली. बाकीचे खूप फोन आले, नंतर बारा आमदारात खासदारांचे फोन आले. मी कोणाला भेटलोही नाही, राजकीय थोडासा बाजूलाच राहिलो. फोन वगैरे त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला, पण भेटायला या, तुमचा सत्कार वगैरे करूया किंवा काय असं मी थोडंसं टाळलं, अजूनही टाळतो. असं त्या एवढ्या याला जात नाही. पण जी माणसं माझ्या पडत्या काळात होती, ज्यांनी कधीही मला विचारलं नाही, इवन काही माणसं अशी होती की
तू काय PSI वगैरे होणार नाही, तू ना कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर हो, त्याच्यावर पण खाकीच वर्दी असते, तू त्याला शोभशील, तुझ्याकडून काय PSI होणार नाही, काय वायरमन हो, त्याला पण आहेच की खाकी. म्हणजे अशी काही माणसं बोलणारी पण होती. मग ते हसल्यावर घेऊन घ्यायचं. आता त्यांना बोलू शकत नव्हतं काही की त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हा, कसे हा. राहतात? मी पास झाल्यानंतर बाकी सगळे घरातले खुश झाले सर, की पोरांनी केलं. हट्टीपणा आहे पण करून दाखवलं, सगळे खुश झाले. माझी रॅली अशी निघाली की पंचक्रोशीतल्या सगळी मंडळी, कमीत कमी 35-30 महागड्या एकदम पॉश गाड्या, एका मित्राने BM घेऊन आला. म्हटलं तुझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी, तू पायी ये, बरं. तुझं काय नाही. त्यांना गाडीत बसवलं, रॅली वगैरे झाली, चांगलं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि खूप आनंद झाला. घरी पहिला फोन कोणाला केला होता? पहिला फोन आईला केला, हं. कारण ती उपवास वगैरे भरपूर करायची. वर्ग काय करतंय, कारण मी खूप डिस्टर्ब ह्या सगळ्या गोष्टी करतोय. STIचा मेन्सला जात नाहीये, RTOच्या मेन्सला इतकं कॅज्युअली की गेलोच नाही मी. 2021च्या STIला पण गेलो नाही. तिला कुठंतरी वाटायचं हा काहीतरी विचित्र सारखं करतो, याच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय. ती उपवास वगैरे करायची भरपूर. पहिला फोन आईला, दुसरा बायकोला, तिचाच फोन आला मला, झालाच मित्रा पास. बरं. आणि मी ज्यावेळी फेल झालो, बायको घरी गोड कालून गोड काहीतरी भाजी करणार, शिरा असेल, श्रीखंड घेऊन यायची, या नापास झालात आज गोड खा, उद्यापासून परत लायब्ररीचा. बरं. खूप मोठा सपोर्ट. अक्षरशः सगळ्यांनी साथ देण्याची सोडून दिली. वडील साहजिकच, वडिलांचा खूप मोठा हात असतो, पण मुलगा कुठेतरी वेगळ्याच ट्रॅकवर चाललाय की काय असं वाटायचं. मग मला रोज व्हिडिओज पाठवायचे, इंजिनियर मुलाने गाईचा गोठा टाकून बघा किती उत्पन्न मिळवलं. त्यांची एक प्रामाणिक भावना हीच होती की पोरांनी कुठेतरी सेट व्हावं, काहीतरी करावं. असं काहीतरी व्हिडिओ पाठवत राहायचे की तू बिझनेस कर, तू अजून काहीतरी कर, तू पोलीस भर. मग कुठून तरी गावात कळायचं की पोलीस भरतीची ऍड आलेली आहे. मग वडिलांचा फोन, ते फॉर्म भरले का पोलीस भरतीचे? म्हटलं हो भरले. त्यांना जास्त काय हे नव्हतं, पण त्यांची प्रामाणिक इच्छा हीच असायची की मुलांनी काहीतरी करावं. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला, ज्यावेळी मी त्यांना स्वतःहून भेटलो, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते, सगळे खुश होते. मलाही तितकाच आनंद झाला की आपण काहीतरी करून दाखवलं. घेतलेला निर्णय, सर मला असं वाटतं, निर्णय हा चूक किंवा बरोबर नसतो. जो तुम्ही निर्णय घेतलाय, तुमच्याकडे तेवढी धमक पाहिजे, तो निर्णय तुम्ही बरोबर करून दाखवा. मग तो कोणताही असो, तुमच्याकडे धमक पाहिजे, ते निर्णयाची ती ॲबिलिटी तुमच्याकडे पाहिजे की निर्णय बरोबरच होता माझा. मग त्यावेळी ते सगळं पुसलं जातं, तुमचे मागचे सगळे डाग पुसले जातात. निर्णय चुकी बरोबर ह्याचा विचार जर आधीच करत बसले नंतर काय तर निर्णय घेणारच नाही. बरोबर. निश्चित. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बरेच अनुभव तुम्ही घेतलेले आहेत, बरेच तुम्ही शिकलेले आहेत. जे काही नवीन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, एकंदरीत तुमच्या अनुभवावरून या मुलाखतीच्या शेवटी काय सल्ला द्याल विद्यार्थ्यांना? सर मी पहिलं प्रथम यशस्वी विद्यार्थ्यांना माझा एक विनंती आहे, सल्ला नाही म्हणू शकत, कारण ते माझ्या समवयस्क आहेत. आणि मी PSI झाले, ते PSI आहेत किंवा अजून कोणत्या पोस्टवर आहेत. मी त्यांना एक विनंती करेल की तुमच्याकडे लोक खूप चांगल्या नजरेने बघतात. लोक इन द सेन्स जी मुलं अभ्यास करतात, तुमचे सल्ले ऐकतात, तुम्ही जे काही सांगाल ते सांगितलेलं योग्यच असं गृहीत धरून चालतं. ते एक विनंती अशीच आहे, तुम्ही मुलांना मार्गदर्शन करताना स्टेजवर ज्यावेळी असतात, पास झाल्यावर प्रत्येकाला माईक हवाय, प्रत्येकाला स्टेज हवंय, गैर त्यात काही नाहीये. फक्त चुकीचं मार्गदर्शन करू नका. मी क्लासच केले नाही, मी घरीच बसून अभ्यास केला, किंवा मग फक्त क्लासच करा, किंवा मग अजून काहीतरी वेगळे सल्ले जे काय असतील ते असे काही करू नका. प्रामाणिक सल्ले द्या. मुलं तुमच्याकडून खूप आशेने बघत असतात. आपली ग्रामीण भागातली मुले सर खूप जास्त प्रमाणात सगळ्याच गोष्टी, इंटरनेट भले रानावनात पोहोचले, पण याचा अर्थ असा नाहीये त्या मुलांना जे पाहिजे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले. बरोबर. त्यामुळे तुम्ही जे पोहोचवताय, आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं इंटरनेट सगळीकडे पोहोचले, सगळ्याच गोष्टी पोहोचल्या की काय, पण जे सल्ले देणारे, जी चांगली मंडळी आहेत ती त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलेली. त्यांच्या शोधात ते आहेत. चुकून त्यांच्यासमोर तुम्ही येताय, तुम्ही त्यांना मिसलीड करू नका, मिसगाईड करू नका. स्टेजवर कुठेही असाल, एक चांगले सल्ले द्या, प्रामाणिक सल्ले द्या. जे तुमच्या आयुष्यात तुम्ही जे केलेले आहे तेच त्यांना सांगा. दुसरा सल्ला हा आहे, फक्त पुस्तकाच्या पाठांतराकडे बघू नका. पुस्तकच पाठ करून तुम्ही मी स्पष्ट सांगतो सर, ज्यांनी विश्लेषण केलं नाही तो मुलगा पासच होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत नाहीच होऊ शकत. तो प्रिलिम पास होईल पाठांतरावर, मेन्स पास होणार नाही.
आणि मेन्स जरी पास झाला, मी PSIच्या बाबतीत बोलेल, त्याला लीड भेटणार नाही, आणि ज्याला लीड नाही आत्ता तो सिलेक्ट होणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला लीड हवी आहे. लीड तुम्हाला त्याच वेळी भेटेल. तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका, मी 10,000 वेळा हेच गोष्ट सांगेल की तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका करा. ज्याला कोणाला पोस्ट पाहिजे, कोणती असो, राज्यसेवा पासून तर कंबाईनपर्यंत, मागच्या राज्यसेवा सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही नीट करा, विश्लेषण करा. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या आत्ता चाललंय सर, ह्या म्हणजे तुम्ही एका ऑलरेडी पोस्टवर आहात, तुम्ही ऑलरेडी ST आहात, तुम्हाला STच करायचंय. पण आत्ताचा एक ट्रेंड आहे, तुम्हाला माहित असेल की नाही मला माहित नाही, पण आत्ता ट्रेंड असा आहे की काहीतरी पैशाचं आमिष आहे, नैतिकता बिघडलेली आहे, आणि मग मला अजून याच्याकडून कुठून पैसे मिळतील. पोस्ट विकण्यासाठी दुसरी पोस्ट घेतायत. हो हो, सरळ सरळ स्पष्ट वास्तव कट्ट्यावर. स्पष्ट. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही नीतिमत्ता तुमची इथंच जर खराब केली, तुम्ही एक अधिकारी बनलेला आहात, तुमच्या यांची एक लिस्ट बनवूयात लवकरच. हो, जशी आपण दिव्यांग सर्टिफिकेटची फेक दिव्यांगांची लिस्ट बनवली, बरोबर बरोबर, तशी यांची एक लिस्ट बनवूयात. नाही, नक्की याच्यावर काम झालं पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. MPSC करायला येणारा मुलगा कोट्याधीशाचा लखपती माणसाचा मुलगा नाहीये, तो एक सामान्य कुटुंबातला, आई वडील जमीन गहाण ठेवून त्याला शिकवायला. तर माझा मुलगा PSI बनायला गेलाय, ऊस तोडता तोडता तो आनंद आहे, भीती नाहीये कसली की हा विळा कधीतरी माझ्या हातून जाणार आहे, ही एवढी मोठी भावना आहे. तो त्या भावनेने तो बिचारा इथं आलेला आहे. तो दिव्यांग असेल, तो कोणी असेल, खेळाडू असेल, तो बिचारा इथं आलाय त्याच्या कष्टावर, जिद्दीने काहीतरी कमावण्यासाठी. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही विकत घेतलं. त्या वडिलांचा, त्याच्या भावना, त्याच्या आईच्या भावना, त्या मुलाच्याच भावना, ह्या सगळ्या तुम्ही इनडायरेक्टली इतक्या दुखावतायत, इतक्या भावनांना त्यांच्या ठेचा पोचवताय की हे योग्य नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एक नैतिक नीतिमत्ता असलेला माणूस, एक व्हॅल्यूज असलेला, तत्व असलेला माणूस त्या पोस्टला योग्य असतो. त्या खुर्चीवर जर तो नैतिक माणूस बसलेला असेल तर 100% तो माणूस कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि तुम्ही अधिकारी बनून इथूनच सुरुवात केली, पैसे मागून पोस्ट विकायची, स्कॉर्पिओ द्या, 10 तोळे सोने द्या, तुम्ही त्या खुर्चीवर जाऊन त्या खुर्चीला काय नाही देणार. बरोबर. मग हा माझा शेवटचा सल्ला असेल की कुठेतरी नैतिकता पाळा. आणि ज्यांना कोणी ह्या गोष्टी सुरुवात केलेल्या आहे MPSC करण्यासाठी, अभ्यास ही दुय्यम गोष्ट आहे. पहिलं व्यक्तिमत्व घडवा, त्याचा विकास हा इथिक्सपासून, मॉरॅलिटीपासून, तुमच्या तत्ववादी बना. तत्ववादी माणूस जिवंत असतो, असे जिवंत माणसं राहा. आणि त्यांना खूप शुभेच्छा, माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच. खरं तर वास्तव कट्ट्यावरती हे जे वास्तववादी मार्गदर्शन आणि वास्तववादी सल्ले तुम्ही दिले, निश्चित भावी अधिकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील. आणि तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा खरं तर हा खडतर प्रवास, बराच प्रवास तुम्ही सांगितला, परंतु जो खडतर प्रवास होता तुमचा, तो निश्चित तुम्हाला यशाकडे घेऊन गेला आणि तुम्ही कुठेही न खचता, न थांबता आज तुमची जी काय आवडती पोस्ट होती ती मिळवली. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि हा प्रवास मांडला, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.